मंडळी, 16 मे रोजी शनिवारचा दिवस अत्यंत खास आणि दुर्मिळ मानला जातोय, कारण या दिवशी एकाच वेळी शनी अमावस्या आणि शनी जयंतीचा योग आला आहे. आणि असा योग तब्बल 13 वर्षानंतर जुळून आला असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणूनच असं म्हणतात की शनिदेव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा रंकालाही राजा बनवतात. पण जर त्यांची वक्रदृष्टी असेल तर आयुष्यात सतत अडथळे, नुकसान, मानसिक त्रास, पैशाची अडचण, कामात अपयश अशा अनेक गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो. बऱ्याच लोकांच्या आयुष्यात असं असतं, काम होता होता थांबतं, घरात सतत वाद होतात, पैसा टिकत नाही, नोकरीत अडचणी येतात किंवा कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. आणि अनेक वेळा यामागे शनिदोष, पितृदोष, साडेसाती, ढैया किंवा ग्रहांची अशुभ स्थिती कारणीभूत असू शकते असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं. पण काळजी करू नका, या दिवशी अतिशय सोपा आणि श्रद्धेनं करण्यासारखा असा एक उपाय सांगितला जातो, तो म्हणजे कणकेचा दिवा. कणकेचा दिवा कुठे लावावा आणि या दिवशी केव्हा लावावा, चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. हा उपाय कसा करायचा ते आधी नीट जाणून घ्या. शनिवारच्या दिवशी म्हणजे 16 मे रोजी सकाळी किंवा सूर्यास्तानंतर गव्हाच्या कणकेचा एक छोटासा दिवा तयार करा. त्या दिव्यामध्ये थोडंसं तिळाचं तेल टाका आणि काळे तीळ किंवा एक लवंग टाकली तरी चालेल. आता हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली, शनी मंदिरात किंवा घराबाहेर दक्षिण दिशेकडे ठेवून लावा. दिवा लावताना मन शांत ठेवा आणि शनिदेवाची प्रार्थना करा. यावेळी 11 वेळा ओम शं शनिच्छराय नमः या मंत्राचा जप करा. शक्य असेल तर 21 वेळा म्हणा आणि मनापासून एकच प्रार्थना करा की हे शनिदेवा, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करा, वाईट शक्तींपासून संरक्षण द्या आणि माझ्या कुटुंबावर सदैव कृपा ठेवा. मंडळी, हा छोटा उपाय आहे, पण श्रद्धा आणि विश्वास मोठा असू द्या. अनेक लोकांनी हा उपाय केल्यानंतर मानसिक शांतता, कामांमध्ये यश, घरातील वातावरणात सकारात्मक बदल जाणवल्याचं सांगितलं जातं. हा अनुभव तुम्हीही घ्या आणि आपले अनुभव शेअर करायला विसरू नका. विशेष म्हणजे शनी अमावस्या असल्यामुळे पितृदोष शांत करण्यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे शक्य असेल तर या दिवशी गरजूंना काळे कपडे, काळे तीळ, उडीद डाळ किंवा अन्नदान सुद्धा आवश्यक करा. लक्षात ठेवा, शनिदेव शिक्षा देतात, पण योग्य मार्गावर आणण्यासाठी जर कर्म चांगले असतील आणि श्रद्धा असेल तर शनिदेव नक्कीच कृपा करतात. तुम्ही हा उपाय करणार आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला अनुभव आवर्जून शेअर करा. आता शनिदेव हे कर्माचे फळ देणारे दैवत आहे. त्यांची कृपा मिळवण्यासाठी केवळ कष्टच करून चालत नाही, तर त्याला शास्त्रोक्त उपायांची जोड देणंही आवश्यक मानलं जातं. शनी जयंतीच्या शुभमुहूर्तावर जर तुम्ही 2 सेवा आवर्जून केल्यात तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी सुद्धा दूर होऊ शकतात. त्यासाठी छायादान शनिपीडा दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय मानला गेलाय. यासाठी काय करायचं तर एक मातीचं छोटं भांडं घ्यावं आणि त्यात स्वच्छ पाणी भरावं. एका मातीच्या भांड्यात पूर्ण काठोकाठ पाणी भरून घेतलं की त्यानंतर त्या पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब नीट पाहावं. पाण्यात स्वतःची प्रतिमा पाहताना मनातल्या मनात शनिदेवाचं स्मरण करावं आणि आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या चुकांची क्षमा मागावी. या पाण्याच्या ठिकाणी आपण मोहरीचं तेल सुद्धा घेऊ शकता आणि हा उपाय केल्यानंतर हे तेल आपण शनी मंदिरात दान सुद्धा करू शकता. प्रतिबिंब पाहून झाल्यानंतर हे पाण्याचं पात्र किंवा तेलाचं पात्र शांतपणे शनी मंदिरात नेऊन दान करावं किंवा तिथे शनिदेवाच्या चरणाजवळ ठेवावं. महत्त्वाचं म्हणजे शास्त्रानुसार जेव्हा आपण पाण्यात किंवा तेलात आपली सावली किंवा प्रतिबिंब पाहतो तेव्हा आपल्यातील इडापिडा किंवा नकारात्मक लहरी त्या पाण्यात किंवा तेलात उतरतात असं मानलं जातं. हे पात्र दान केल्यानं व्यक्तीला शनीच्या प्रकोपापासून दिलासा मिळतो असं सांगितलं जातं. हा उपाय करताना आपलं मन आणि शरीर शुद्ध असावं. दिवा लावताना सुद्धा ओम शं शनिच्छराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हे अधिक फायदेशीर मानलं गेलंय. शक्य असल्यास शनी जयंतीच्या दिवशी गरजू व्यक्तींना दान करावं. तर मंडळी, शनिवारी 16 मे रोजी असणाऱ्या शनी जयंतीनिमित्त शनिदेवाची कृपा आपल्याला मिळण्यासाठी आणि साडेसाती किंवा ढेयाचा त्रास कमी करण्यासाठी अनेक आध्यात्मिक उपाय सांगितले जातात. त्यापैकीच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे आणि छायादान करणे हे 2 अत्यंत प्रभावी मार्ग मानले जातात. यंदा वैशाख अमावस्या ही तिथी शनिवारी आल्यामुळे ती शनी अमावस्या देखील म्हटली जाईल आणि या दिवशी शनी जन्मोत्सव सुद्धा साजरा केला जाणार आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिक पटींनी वाढलंय. त्यामुळे आवर्जून हे 2 उपाय करून पहा, ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता नक्कीच येईल.
कारण शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडावर सर्व देवांचा वास असतो आणि शनिदेवांना हे झाड अत्यंत प्रिय आहे. म्हणून शनी जयंतीच्या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक कणकेचा दिवा लावा, मोहरीच्या तेलाचा वापर करा, त्याचबरोबर छायादान आवर्जून करा. हे दोन्ही उपाय तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पितृदोष आणि शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यास नक्कीच मदत करतील, ज्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी तर येईलच, शिवाय रखडलेली कामं मार्गी लागण्यासही मदत करतील. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.